बहुप्रतीक्षित छावा हा सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला। सिनेमागृहात बसलेलं पब्लिक दोन प्रकारचं, एका बाजूला डोळ्यात पाणी तर दुसऱ्या बाजूला लोक थेट शॉकमध्ये। अशा सिनेमांना मास्टरपीस म्हणतात आणि छावा अगदी तसाच सिनेमा आहे आणि जबरदस्तही आहे। विकी कौशल फक्त स्टार बनत नाही तर तो अभिनेता म्हणून घडतोय, शिकतोय, स्वतःला पुढच्या लेवलला नेतोय। या सिनेमात त्याने अक्षरशः जीव ओतलाय। छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत तो इतका भाव खाऊन जातोय की प्रत्येक सीन मध्ये त्याची ताकद जाणवते। पार्वती विकी कौशल संभाजी महाराज म्हणून अंगावर काटा आणतोय। अक्षय खन्ना औरंगजेबच्या भूमिकेत कमी वेळ मिळाला तरी दमदार कामगिरी। रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईच्या रोलमध्ये शोभून दिसते, पण डायलॉग डिलिव्हरी थोडी अजून भारी झाली असती तर मजा आली असती। विनीत कुमार सिंह रवी काळशेच्या भूमिकेत प्रचंड इम्प्रेस करतोय। डायना पेंटी औरंगजेबच्या मुलीच्या भूमिकेत पण फारसं काही करायला वावच नाही। अजय देवगणचा व्हॉइस ओव्हर एक नंबर। छावा म्हणजे फक्त सिनेमा नाही तर भव्य दिव्य इतिहास डोळ्यासमोर उभा करणारा अनुभव आहे। युद्धाच्या सीन मध्ये प्रत्येक तलवार, प्रत्येक लढाई जिवंत वाटते। AR रहमानचं म्युझिक ठीक आहे, पण अजून जोरदार असतं तर भन्नाट झालं असतं। सिनेमाचा शेवट इतका जबरदस्त आहे की तो झोपेतही आठवेल। एका सीन मध्ये औरंगजेबची मुलगी म्हणते, संभा अपनी मौत को जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने, आणि बस थेट हृदयाला भिडतंय। जर तुम्हाला खरंच छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य जवळून बघायचं असेल, त्यांच्या संघर्षाचा अनुभव घ्यायचा असेल तर हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा। प्रत्येक फ्रेम मधून अभिमान, गर्व आणि इतिहासाची ऊर्जा जाणवते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।